सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ज्या पद्धतीनं कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर काढलेले आहेत, यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि अंजलीताई दमनिया यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे। आपल्या सोबत आहेत त्या, आपण म्हणजे थेट बातचीत करणार। ताई, धनंजय मुंडे म्हणतात की तुमच्यावरती मानहानीचा दावा दाखल करणार आणि त्यासोबतच तुमचा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला, काय म्हणाल? नाही, कसं आहे, त्यांनी काल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार म्हणून सांगितलं आहे। मी तर त्याचं काल अगदी लगेचच स्वागत केलं की त्यांनी खरंच जावं कोर्टात आणि मी तर तिथे कुठलाही ॲडव्होकेट पण लावणार नाही। मी स्वतः माझी केस इन पर्सन फाईट करेन आणि कोर्टालाच दाखवून देईल आणि कोर्ट त्यांच्यावर मग ताशेरे झाडेल। तर त्यांनी जे त्यांना योग्य वाटेल ते नक्कीच करावं, मी कशालाच घाबरत नाही। तुम्ही ज्या पद्धतीनं पुरावे सादर केले, कुठेतरी अस्वस्थ आहे असं म्हणावं? प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहे, पण मला आता असं वाटतंय की आता हे पुरावे मी थोड्या वेळात आता ट्विट करणार आहे आणि सगळे जेवढे 48 MPs आहेत, खासदार आहेत, त्यांना मला ते पाठवायचे आहेत पुरावे की त्यांनी आता ते केंद्रात लावून धरावे। कारण गेले 2 दिवस आपण बघतोय केंद्रात बरंचसं घमासान चालू आहे आणि काल जेव्हा प्रधानमंत्री बोलत होते तेव्हा ते DBTच्या विषयावर बरंच काही बोलले आणि तेच यांच्याच सरकारमध्ये यांचेच मंत्री DBTचा कसा नाश करतायत आणि शेतकऱ्यांचे पैसे लुटून खातायत, याच्यावर मी आता सगळ्या 48 संसदांना लिहिणार आहे की त्यांनी ते जाऊन खासदारांना लिहिणार आहे की त्यांनी ते संसदेत ठेवावं आणि याच्यावर चौकशी लावून घ्यावी की हे DBTच्या बाहेर का आलं, कसं आलं, कुठे पैसे खाल्ले गेले, याच्यावर चौकशीचे आदेश द्यावे अशी विनंती मी करणार आहे। खूप मोठा मनी ट्रेल आहे असं म्हणावं यामागे आणि मोठे मासे पण गळाला लागू शकतात या सगळ्या प्रकरणाला बाहेर काढल्यानंतर। प्रचंड मोठा याच्यात घोळ झालेला आहे आणि जसं मी म्हटलं की टेंडर क्लॉज बदलून त्यांनी ते ट्रेडर्स थ्रू जे रूटिंग केलं आहे, मग टेंडरच्या कंडिशन्समध्ये ज्या कॅटेगरीखाली ते यायला हवं त्या कॅटेगरीजसुद्धा बदलून टाकल्या आहेत। सरळ दिसतं की हा मोठा स्कॅम आहे आणि जर DBTनी शेतकऱ्यांना पैसे दिले असते तर आज जे शेतकरी इतक्या गंभीर स्थितीत आहेत ती स्थिती कुठेतरी थोडी बदलली असती। पण सगळीकडे आपण बघतोय भ्रष्टाचाराने देशाला ग्रासलंय आणि जोपर्यंत हे सगळं बंद होत नाही, DBT थ्रू शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हे काही बदलणार नाही। लक्ष्मण हाके यांनी सुद्धा काल तुमच्यावरती एक टीका केली। त्या विद्वान माणसांवर मला बिलकुल टिप्पणी करायची नाही आहे, जरा पण इच्छा नाही। त्यांना जे बोलायचं त्यांनी बोलावं। सदावर्ते ज्या पद्धतीनं बाजू घेत आहेत, प्लीज मला त्या दोघांबद्दल काहीही बोलायचं नाही। सरकारमध्ये काही मंत्री असे पण आहेत ज्यांनी नैतिकतेचं उदाहरण दिलं आहे, जसं की परिवहन मंत्री आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे प्रताप सरनाईकांनी की जर त्यांच्यावर कुठले आरोप लागले असते तर त्यांनी एका दिवसात राजीनामा। मी ऐकलं ते काल एका चॅनलशी बोलताना ते असं म्हणाले की माझ्यावर आरोप लागले असते तर मी एका दिवसात राजीनामा दिला असता आणि खरंच आहे तसं। नैतिकता ज्या माणसाला आहे ते अगदी म्हणतात की 58 दिवस 59 दिवस आहेत पण तरी तुम्हाला लाज नाही वाटत, या सगळ्या गोष्टीचा म्हणजे त्यांच्यावर नैतिकता नाहीच हे त्यातनं स्पष्ट होतं। जरांगे पाटील असं पण म्हणतात की धनंजय मुंडे यांच्यावरती 302 लागलं पाहिजे। तुमच्या बाजूने बोलणारे देखील महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुमच्या विरोधात बोलणारे देखील आता समोर येत आहेत। तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का? माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव या जन्मी असूच शकत नाही, कारण मला जे योग्य वाटतं त्याच्यासाठी मी लढते आणि मला कोणीही प्रेशर करू शकत नाही। आता सगळ्यांनाच माहिती आहे, ते महाराष्ट्रात सगळ्या राजकारण्यांना माहिती आहे। तर मला असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला हा विषय खूप गंभीर आहे, कारण एकीकडे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि दुसरीकडे आता हा जो शेतकरी घोटाळा आला आहे, म्हणजे DBTचे पैसे जर कोणी खाल्ले असतील तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सुद्धा किती मोठा अन्याय झाला आहे हे आता याच्यातनं निष्पन्न झालं आहे। तर आता आपल्याला याच्यात सोक्षमोक्ष लावायला हवा आणि खरंच ते निर्दोष असतील तर सुटतील ना, त्यांना त्याच्यात भीती कसली आहे, पण चौकशी मात्र झालीच पाहिजे। पुढचं पाऊल काय असणार आहे, ही चौकशी पुढे कशी जाईल? मी आत्ताच्या घटनेला तेच ठरवलं आहे की अगदी 15 मिनिटात मी ते एक ट्विट करणार आहे आणि सगळे 48 जे खासदार आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही हे संसदेत लावून धरा आणि हा विषय अतिशय गंभीर आहे। खरंच मोदींना जे वाटत असेल की DBT खाली शेतकऱ्यांना पैसे मिळावेत आणि थेट त्यांच्या खात्यात मिळावे, नको त्या गोष्टीत जाऊ नये, तर हे अंमलात आणावं आणि हा जर मोठा भ्रष्टाचार झाला असेल आणि धनंजय मुंडे यांनी केला असेल
तर त्याच्यावर चौकशी लावून सिद्ध झाल्यावर हे पैसे त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावे आणि ते शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी विनंती आहे माझी. काल छगन भुजबळ हे अजितदादांच्या बंगल्यावर बैठकीसाठी गेले नाही. आमदारांची बैठक असते मंगळवारी, दर मंगळवारी असते. ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. या सगळ्या घटनाक्रमाकडे नेमकं कसं पाहता? बऱ्याच चर्चा त्यांच्याबद्दलही रंगतायत. छगन भुजबळ म्हणताना म्हणालेत की जिथे माझी गरज नाही त्या ठिकाणी मी जात नाही. नाही, मला त्यांच्याबद्दल खरंच काही बोलायचं नाही, कारण त्यांचं राजकारण काय आहे मला कळत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.